आदिवासी समुदायामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृह यांची भूमिका खूप मोठी आहे। आश्रमशाळांमध्ये चांगल्या प्रकारचे जेवण, अंथरूण पांघरूण, शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर आरोग्याची व्यवस्था या पद्धतीच्या सुविधा आश्रमशाळेमध्ये दिल्या जातात। तसेच आश्रमशाळेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इथंही विद्यार्थ्यांना जेवणाची, राहण्याची तसेच शैक्षणिक साहित्य इतरही सुविधा तिथं दिल्या जातात। या विषयासंदर्भात ज्यावेळेस खोलामध्ये जर गेलं तर वस्तुस्थिती ही खूप विदारक आणि विचित्र असल्याचे समोर येतं। कारण आश्रमशाळेमध्ये आदिवासी समुदायाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं, हे यंत्रणेकडून आवर्जून सांगितलं जातं। पण दुसरी बाजू ही सत्य आहे की कितपत योग्य गुणवत्तेचं शिक्षण आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जातं, हा एक मोठा प्रश्न आज समाजासमोर उभा आहे। कारण जर आदिवासी आश्रमशाळेमध्ये जे प्राथमिक शिक्षण दिलं जातंय तेच जर गुणवत्तापूर्ण नसन, येणारी आदिवासी समुदायाची भावी पिढी ही कितपत गुणवत्तापूर्ण शिक्षण धारण केलेले असन, हा एक मोठा प्रश्न आहे। पूर्वी आश्रमशाळेमध्ये आचारी, स्वतःला सहआचारी असा स्टाफ असायचा, त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी असायचे। पण काही वर्षापासून सरकारने आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळा यामध्ये विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टची सिस्टीम आलेली आहे की आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी एखाद्या संस्थेला, व्यक्तीला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी आदिवासी विद्यार्थ्यांना जेवणाचा पुरवठा करायचा। ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं तर त्यानंतर काय होतं हे ज्ञात लोकांना चांगलंच माहिती आहे। आणि याच कारणामुळे कित्येक वर्षापासून आदिवासी विद्यार्थी जे आश्रमशाळेमध्ये असतील किंवा शासकीय वसतिगृहामध्ये असतील, अन्नासाठी हा त्यांचा झगडा हा चालूच आहे। चांगल्या जेवण त्यांना मिळत नसल्या कारणानं प्रत्येक दिवशी संबंधित कॉन्ट्रॅक्टदार बरोबर त्यांना झगडा करावा लागतो। काही दिवस या अन्न पाण्यामध्ये सुधारणा होते तर काही दिवसानंतर पुन्हा आहे ती स्थिती चालू जाते। या परिस्थितीला आदिवासी विद्यार्थी वैतागलेले आहे। आश्रमशाळेतील आरोग्य आणि सुरक्षितता हा एक मोठा गंभीर प्रश्न आज समाजासमोर उभा आहे। यंत्रणेकडून वारंवार सांगितलं जातं की मोफत शिक्षण दिलं जातं, चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं, आरोग्याची सुविधा आहे, संरक्षण आहे। पण राज्यभरामधून विविध भागातून ज्यावेळेस आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही दुःखद घटना समोर येतात त्यावेळेस खूप वाईट वाटतं। कितीही आक्रोश केला आणि कितीही न्याय मागितला तरी संबंधित विद्यार्थ्यांना न्याय तर मिळत नाही। जे विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना दिले जाणार सुविधा आणि सवलती यामध्येही सुधारणा व्हायला तयार नाही, ही एक खूप दुःखद आणि विदारक सत्य आहे। खूप महत्वाचे आहे की परंपरानुसार चालत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील अत्याचार वसतिगृहाचे अधीक्षक, प्रकल्प अधिकारी यांच्या विरुद्ध आंदोलन करावं लागतं, तेव्हा कुठे त्यांच्या काही मागण्या मान्य होतात आणि काही दिवसानंतर परिस्थिती पुन्हा आहे तशीच चालते। ही एक चिंताजनक आणि गंभीर समस्या आहे। त्यामुळे सध्याच्या काळामध्ये आदिवासी समुदायासमोर जल, जमीन, जंगल यांच्या संरक्षणाबरोबरच आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जाणार शिक्षण हाही एक मोठा संघर्षाचा मुद्दा आहे आणि याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। कारण जर प्राथमिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण याकडे जर दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समुदायासमोरील समस्या ह्या अजूनच बिकट होत चालतील। कारण ज्या काही विविध समस्या आहेत त्या समस्यांना लढण्याचा बळ देणारं एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे आणि याच शिक्षणावरती इथली व्यवस्था हा गदा आणण्याचं, खोडा घालण्याचं काम इथली व्यवस्था करते हे आपण जाणता। आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत